Hello friends, we are going to learn an appreciations of the poem Have You Earned Tomorrow with the help of the points given below. The points are about the poem, poet and title. The first point. Second point, theme summary. Third point, language and poetic devices used in the poem. Fourth point, special features, novelties. Sixth point, message and morals that we get from the story, from the poem. And the last point, your opinion about the poem. Let us take an answer of appreciations point by points. Point. The first point about the poem, poet and title. Have You Earned Tomorrow is the title of a poem. It is a poem by Edgar Guest, who is known as the people's poet. की हॅव यू अर्न टुमॉरो हे कवितेचं नाव एडगर गेस्ट यांनी लिहिलेलं आहे. यांनी लिहिलेली ही कविता आणि एडगर गेस्ट यांना लोकांचे कवी असं म्हटलं जात होतं. सेकंड पॉइंट, थीम समरी अँड जिस्ट ऑफ द पोयम. द पोएट एक्सपेक्ट्स दॅट everyone does something to bring hope and courage to those who do not have it. The reader gives respect to others, show kindness to everyone. God should consider their actions to have a bright future. A reader feels as if you have done something good, you will have a definite tomorrow. The poet expects that कवी असं अपेक्षित ठेवतो की एव्हरीवन डज समथिंग, प्रत्येकजण जे काही करतो, टू ब्रिंग होप अँड करेज टू दोज हू डू नॉट हॅव इट, की ज्यांना आशा नाही, ज्यांच्याकडे धैर्य नाही, त्यांच्यासाठी प्रयत्न करताना किंवा त्यांच्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. द रीडर गिव्ज रिस्पेक्ट टू ऑदर्स, की वाचक हे दुसऱ्यांना आदर देतात. शो काइंडनेस टू एव्हरीवन, आणि दुसऱ्यांना काइंडनेस दाखवण्याचा प्रयत्न करतात. गॉड शूड कन्सिडर द ॲक्शन्स, की देवाने त्यांच्या कृतीचा विचार करायला हवा. टू हॅव अ ब्राईट फ्युचर, त्यांच्यासाठी ब्राईट फ्युचर असायला हवं. अ रीडर फील्स ॲज इफ, आता वाचकांना असं वाटतं जणू काही यू हॅव डन समथिंग गुड, की तुम्ही काहीतरी चांगलं करायला हवं. यू विल हॅव अ डेफिनेट टुमॉरो, तरच तुमचं भविष्य हे डेफिनेट असेल. पोएटिक स्टाईल, लँग्वेज अँड पोएटिक डिव्हाइस यूज इन द पोयम, की या कवितेत वापरलेल्या गोष्टींचा लँग्वेज कोणती वापरलेली, पोएटिक डिव्हायसेस कोणते वापरलेले. इट इज अ 4 स्टांजा पोयम, की ही कविता 4 स्टांजांची आहे. हॅविंग 4 लाईन्स इन ईच स्टांजा, प्रत्येक कडव्यामध्ये 4 ओळी आहे. द रायमिंग स्कीम फॉलोज द पॅटर्न ऑफ ए ए बी बी सी सी ए ए डी डी ई ई एफ एफ ए ए, अशा पद्धतीने ही रायमिंग स्कीम आलेली आहे. द स्पीकर्स क्वेश्चन्स आर फ्रेम टू युनिफाय द पोयम्स, की या पोयम्समध्ये स्पीकरचे जे क्वेश्चन्स आहे त्यामुळे पोयम्स ही एकत्रित बांधली जाते. युनिफाय म्हणजे एकत्रित होणे. इट क्रिएट्स रिदम, या पोयम्समध्ये रिदमही निर्माण होतात. एंडिंग द मोस्ट ऑफ द लाईन ए वाय, प्रत्येक जी ओळ आहे त्या ओळीच्या शेवटी जो शब्द आहे त्या शब्दामध्ये ए वाय हा शब्द आलेला आहे. द फिगर ऑफ स्पीच यूज इन द पोयम्स आर रिटॉरिकल क्वेश्चन्स, पर्सॉनिफिकेशन्स, इन्व्हर्जन्स अँड अलिटरेशन्स, की या अलंकाराचा या कवितेमध्ये वापरलेला आहे. रिटॉरिकल क्वेश्चन्स, पर्सॉनिफिकेशन्स, इन्व्हर्जन्स अँड अलिटरेशन्स. Special features, novelties. Most of the parts of the poem consist of a rhetorical questions, की बराचसा पोयमचा भाग हा rhetorical questions मध्ये आहे. which do not require answers, की त्याला उत्तराची गरज नाही. It consists of a 4 quatrain, की ही पोयम्स 4 quatrain मध्ये आहे. having a 4 lines in each stanza, आणि प्रत्येक स्टांजामध्ये 4 ओळी आहे. with rhyme scheme, आणि त्या कडव्यामध्ये राईम स्कीम पण आहे. द स्पीकर्स क्वेश्चन्स आर रिप्रेस टू मेक अ पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन द रीडर्स, की स्पीकरचे जे प्रश्न असतात तर त्या प्रश्नामुळे पॉझिटिव्ह इफेक्ट हे वाचकांच्या मनावरती निर्माण होतात. मेसेज अँड मॉरल्स इन द पोयम्स. द स्पीकर होप्स दॅट,
स्पीकर असा अपेक्षित करतो दॅट द रीडर्स हेल्प्स अँड ग्रीड्स ऑदर्स टू मेक अ पॉझिटिव्ह चेंज इन देअर लाईफ, की जो वाचक आहे तो मदत करेल, ग्रीड्स ऑदर दुसऱ्यांना ग्रीट करेल टू मेक अ पॉझिटिव्ह चेंज इन देअर लाईफ, की स्वतःच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंज आणण्यासाठी. द रीडर डज समथिंग गुड, की रीडर असं चांगलं करेल टू फील रिलॅक्स अँड ऑप्टिमिस्टिक अबाउट टुमॉरो, की त्यामुळे त्याचं उद्याचं भविष्य आशावादी असेल किंवा रिलॅक्स असेल. आणि युअर ओपिनियन अबाउट द पोयम, आय थिंक इट इज अ इन्स्ट्रक्टिव्ह पोयम्स विथ अ लॉट ऑफ मेसेजेस. तर ही पोयम उपदेशात्मक पोयम्स आहे की ज्याच्यामध्ये पूर्णपणे संदेश आहेत. इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड इट व्हेरी वेल, आणि ही पोयम समजण्यासाठी एकदम सोपी आहे. These are the points that we covered in the appreciations answer of the poem Have You Earned Tomorrow. The first point that we cover the name of the poet and title. Second points theme and summary. Third points poetic devices and language used in the poems. Then special features and novelties. Then message and the morals that we get from the story. And the last point, our opinion about the poems. These are the points that we cover in the answers. I hope you will understand all these points of the poem Have You Earned Tomorrow by Edgar Guest.